मी जातो आता मृणालिनी नानिवडेकर यांच्याकडे। मृणालिनीजी, सगळा विषय आपल्या समोर आहे। गेली 20 वर्ष 2 दशकं तुम्ही मुंबईतलं आणि महाराष्ट्राचे राजकारण पाहताय। ही अशीच एक चर्चा राहील का खरंच यावेळी काहीतरी पुढचं पाऊल पडेल? अगदी खरं सांगायचं झालं प्रसन्नजी, तर ब्रँड ठाकरे सध्या उद्धव ठाकरेंपुरता अडचणीत आलेला आहे। खरं तर उद्धव ठाकरे जेव्हा वेगळे लढले होते 19 साली, तेव्हा देखील त्यांनी अत्यंत मोठ्या प्रमाणात जागा जिंकल्या होत्या। उद्धव ठाकरे हे बाळासाहेबांचे वारसदार आहेत, हे महाराष्ट्राने त्यावेळेस स्वीकारलं होतं। खरं तर सुभाष देसाईंनी एका दसऱ्याच्या मेळाव्यात सांगितलंही होतं की बाळासाहेबांपेक्षा जास्त जागा उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वात जिंकल्या गेल्या आहेत। ते सत्य होतं, वास्तव होतं। राज ठाकरे देखील राजकारणात अत्यंत दमदारपणे प्रवेशले होते। बाळासाहेब ठाकरे असताना देखील त्यांच्या करिश्म्याचा प्रभाव मुंबईत आणि महाराष्ट्रात दिसला होता। पदार्पणात डबल संख्येत आमदार निवडून आले होते। हा ब्रँडही खालावलाय, पण तो ब्रँड खालावून गेली काही वर्ष झाली आहेत। उद्धव ठाकरेंसमोर मुंबई जिंकण्याचं आव्हान आहे आणि मुंबई जिंकण्यासाठी राज आपल्या बरोबर आले तर मराठी माणसाचं ऐक्य, भावांनी एकत्र येणं, या भावनिक मुद्द्यांना भर येईल आणि कुठेतरी मराठी माणसाच्या मनावर आपण अधिराज्य गाजवू शकू हे त्यांना कळलेलं आहे। मनसेच्या प्रतिक्रिया आतापर्यंत अत्यंत सावध आहेत आणि त्यातली संदीप देशपांडेंची आपण जी प्रतिक्रिया दाखवली ती मला अतिशय महत्वाची वाटते। बरोबर की महाराष्ट्राच्या मनात 19 साली काय होतं तर भाजप आणि सेनेनी राज्य करावं, तसं झालं नाही। त्यामुळे उद्धव ठाकरेंच्या मनात काय आहे असा प्रश्न त्यांनी केलाय। सरळ सरळ दिसतंय उद्धव ठाकरेंच्या मनात भावाला टाळी देण्याची इच्छा आहे, पण भाऊ हा प्रत्येक वेळेला वेगळीच काहीतरी भूमिका घेत स्वतःच्या करिश्म्यानी, स्वतःच्या कर्तृत्वानी अजूनही राजकारणात मतं मिळत नसली तरी ठाम उभा आहे। त्यामुळे दोघं एकत्र येतील का? आले तर मग शिवसेनेचा प्रमुख कोण, शिवसेना नक्की कोणाची? सगळे आमदार तर एकनाथ शिंदेकडे निघून गेले आहेत, आपल्या प्रतिक्रियांमध्येही ते आलंय। त्यामुळे हा मुद्दा 10-12 दिवस सतत चालू राहील। ब्रँड खालावलाय हे खरं आहे आणि तो विभाजित 3 ठिकाणी झालाय। एकनाथ शिंदे त्यातला मलिदा घेऊन गेले। बरं, मी आता वळुंजू यांच्याकडे जाण्यापूर्वी